आज मी तुम्हाला एक दोन नव्हे तर हजारो इडल्या एकाच जागी कशा केल्या जातात ते दाखवणार आहोत. म्हणजे आज आपण बघणार आहोत इडलीची फॅक्टरी. होय मित्रांनो, सांगलीमध्ये दामणे हायस्कूलच्या बॅक साईडलाच एक इडलीची फॅक्टरी आहे आणि ही इडलीच्या फॅक्टरीमध्ये इडली कशी तयार होते ते आता आपण बघूयात. चला तर मग. हे आता नारळ आहे सगळ्या, रोज 300 नारळ लागतात. रोज 300 नारळ लागतात. हो आले असं गावचे नारळ येतात. अच्छा अच्छा. आता हे उडीद दाल तांदूळ आहे, हे डायरेक्ट गुजरात मधनं येतात. अच्छा. आता कसं आहे, आम्ही तांदूळ क्वालिटीचे युज करतोय. आता रेशनचे तांदूळ मध्ये पण होते, हा. त्याच्यात क्वालिटी होत नाहीये. चव येत नाही त्याची. ते 10 रुपयाला मिळतात. चव मिळत नाही करत त्याची. 10 रुपयाला मिळतात, पण असं पण कमावते ते. आम्ही ते 52 रुपयाचे किलो तांदूळ आहे. 52 रुपये किलो किलो तांदूळ आहे, गुजरात मधनं मागवते. आता हे उडीद दाल 160 रुपयाचे उडीद दाल आहे. असं क्वालिटीचे युज केले तर आपण खाऊ देतोय त्याला. आता आम्ही तुम्हाला एक गोष्टी सांगितले काय, आम्ही ईश्वरच्या रस्त्यावरच्या मग माझे पण पूर्वी असा करत होता मी. मग ते ज्ञान मिळाल्यानंतर आम्ही लोकांना काय खाऊ देतोय. ज्ञान मिळाल्यानंतर माझे विचार आले, हे आम्ही असा हे प्रसाद म्हणून करताना हे चलखपट करायचं नाहीये. घरामध्ये आपण तसं खाणार आहे का? खाणार आहे का, ते उद्देश असते. इडलीची प्रोसेस बघूया मित्रांनो. इथले त्यानंतर दुसरा पण कुकर आहे. ऍट अ टाइम किती इडली बसतात त्यामध्ये? ऍट अ टाइम एका स्टीम मध्ये 1,500, असा 4 मध्ये 6,000 होतात. बर, 4 कुकर आहेत. 4 कुकर आहे. तिकडे 2 आहेत का ते? तिकडे 2 आहे, इकडे 2 आहे. हे सांबार आहे. ओके. वा, सांबार पण आहे. हो. सांबार किती लिटर लागते रोज? रोज एक 1,000-1,500 लिटर लागतात. 1,000-1,500 लिटर? हो. बापरे. आता हे उडीदवडाचे पीठ आहे. ओके. उडीदवडा तयार असते, तिथं मेशनर आहे, ते पीठ तयार होते. इकडे या ते टाकून ठेवायचं. कटिंग होते, याच्यात फिनिशिंग होतात. हे कटिंग होते, फिनिशिंग होतात. ओके. असं 3 मिशन आहे. एक 10 ग्राइंडरचे काम एका मिशन करतात. आता असा पूर्वी मिशन होता माझ्याकडे ग्राइंडर. बर. ते 10 ग्राइंडरचे काम एका मिशन तयार करतात. एकच मशीन मध्ये होते. ते लार्ज स्केल मध्ये करायचं म्हटल्यानंतर मशीन लागणारच आहे. हो हो. या हे आता नॉन स्टिक ट्राय आहे. ओके. याच्यात ते फ्लॅट इडली तयार होतात. बर. हे असा हे वाटी आहे, नॉन स्टिक आहे, पण नॉन स्टिक कोटिंग आहे. ओके. याच्यात काय होते, इडली चिपकत नाही आहे. याला खापट घालायला लागत नाही. त्याच्यात खापट घातले की ते 1-2 वेळ शिजवले की त्याच्यात वाया पण जातात थोड्या. हा, वाया पण जातात आणि व्हाईटनेस पण थोडी पिवळा पडतात. त्यासाठी हे कोटिंग केले की बरोबर. आता याच्या पूर्ण आता गरम तयार झालेलं आहे, रात्री तयार झालेले. हे वाटी इडली आहे, हे फ्लॅट इडली आहे. ही वाटी इडली तिकडे आणि फ्लॅट इडली आहे. हो. ओके ओके. बघू शकता मित्रांनो, लार्ज क्वांटिटी मध्ये तयार होतात आणि एकदम व्हाईट आहेत सगळ्या इडली. मित्रांनो, गरमागरम उडीद वडे इथं बघू शकताय. जसं मगाशी मी म्हणालो की इडलीची फॅक्टरी, तर फॅक्टरीमध्ये बऱ्याच क्वांटिटीमध्ये, मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार होतात सगळे मटेरियल. तर हे वडे बघू शकता मोठ्या क्वांटिटी मध्ये झालेत. इथं चटणी आहे, थोडीशी उचलून दाखवा जरा. ही खोबऱ्याची चटणी आहे मस्तपैकी आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन तुम्हाला टेस्ट मिळणार आहे इथं. तर इडली म्हटल्यानंतर काका सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांबार असतं. तर हे सांबार अगदी साऊथ इंडियन ऑथेंटिक चव मिळणार आहे. आमचे सगळे आयटम जैन आयटम, बिगर कांदा लसूण आहे. कांदा लसूण युज करत नाही, कांदा लसूण नाही, हॉटेलच्या आत युज करत नाही. आता हे जे मोठं पातेलं दिसते ते किती लिटर? 150 लिटरचे आहे. ओके, 150 लिटर आहे. ओके. थोडस पुन्हा एकदा जरा उचलून दाखवा जरा. वा, अजून एक. मित्रांनो, 150 लिटरचं हे भांड आहे आणि समोर सांबार बघू शकताय. गरमागरम सांबार आता तयार आहे इथं. ओके. तुम्हाला इथला रेट कार्ड दाखवतोय. व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथला रेट कार्ड चेक करू शकता. मोठ्या क्वांटिटी मध्ये जर पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला इथे मिळेल आणि हॉटेल व्यवसायासाठी मिळेल. हॉटेल व्यवसायासाठी त्याच्यापेक्षा डिस्काउंट आहे. डिस्काउंट आता रिटेल आहे. ओके. होलसेल मध्ये घेणार, मेंबरशिप करणारला डिस्काउंट आहे. डिस्काउंट आहे, तुम्ही मग सांगितलं. आता हे आम्ही स्वच्छतेसाठी एसटीपी बसवले. हाताने एवढे होत नाही, असं होते बघा. त्याच्यात पण 2 कामगारचे काम इझी न होतात. आता मित्रांनो, क्लिनिंग साठी पण स्प्रेचा वापर केला जातो आणि फास्ट मध्ये क्लिनिंग आणि होतं. मित्रांनो, प्रत्येक गाण्याच्या वेळेला असं इथं क्लीन करून घेतली जाते सगळी जागा. हे रिफाइंड ऑइल तेल आहे. रिफाइंड ऑइल लागत. हा. ओके. हे कंप्रेसर आहे. ओके. हे तेल त्याच्यात आम्ही पूर्वी हाताने लावायचे. बरोबर. त्याला 4 माणसं लागते. आता हे अर्धा तासात 4 माणसाचे काम कंप्रेसर मध्ये होतात.
बरोबर मग तिथं कंप्रेसरला किती किंमत आहे? 30,000 आहे. बरोबर 4 माणसाचे पगार किती आहे? हा 40,000 1 लाख रुपये 1 लाख रुपये हो, जातात. 25,000 पगार लिटर सुद्धा. बरोबर. मग हे बुद्धीमध्ये एवढ्या माणसाचे पगार वाचले, काम फास्ट झाले. बरोबर आता हे एसटीपी आहे. ओके. नाही ते या जावा पुढे. हा ओके रेग्युलर इडलीच्या साच्यामध्ये आता हे थोडस तेल स्प्रे करून घेतलं जाते. मित्रांनो वेळ वाचावा यासाठी दादांनी या स्प्रेची आयडिया केलेली आहे, जेणेकरून खूप फास्ट मध्ये हे काम होतं. अशा पद्धतीने आधुनिक मशिनरी वापरून आणि वेळेचा अपव्यय टाळला जातो आणि खूप फास्ट मध्ये काम होतं. आता हे किती इडल्या काढल्या जातात? आता ऑन टाइम मध्ये 3,000 इडली जातात. एका वेळेला 3,000 इडली अर्धा तासात. अर्ध्या तासात. वा. तर मित्रांनो इथं बघू शकता हे वाटी इडली आहे, फेमस इथली. आणि इकडे आपला ट्रे जे होते ते सगळे रेग्युलर इडलीचे आहेत. इथं समोर बघू शकता फ्लॅट इडली जे आहेत त्या रेग्युलर इडलीसाठी आता हा ट्रे तयार केले जातात आणि याच्या इडली आता यामध्ये पीठ टाकून इडली सगळ्या तयार होतील. मित्रांनो इथं 2 प्रकारच्या इडल्या मिळतात आणि इथं आता फ्लॅट इडली समोर बघू शकता तयार करायचं काम चालू आहे. आणि हे जे पीठ आहे तयार करून ठेवलेलं ते आता ह्या ट्रे मध्ये ओतून पुन्हा ते लेवल करून घेतले जाईल एकसारखे. मित्रांनो लार्ज स्केल मध्ये हे पीठ तयार होत असल्यामुळे इडली तयार होत असल्यामुळे इथं आता मोठ्या संख्येने जवळजवळ 3,000 इडली ऍट अ टाइम आता केली जाते आपल्या समोर. त्यामुळे इडलीची फॅक्टरी जे मी म्हणतोय ते तेवढ्यासाठीच. दोन्ही एक आता बघू शकता मित्रांनो हे सगळे ट्रे भरलेले आहेत आणि आता एक लेवल आता करून घेतली जाईल इडलीची. पिशव्या. ओके ओके वायपरनं लेवल करून घ्यायची पहिल्यांदा. ओके म्हटलं होतं मी की बाबा आकार कसा येणार आता याचा, नाही तर स्पीड मध्ये काम करताना मित्रांनो ह्या अशा टेक्निक वापरल्या जातात जेणेकरून स्पीड मध्ये काम होईल. ऍट अ टाइम 3,000 इडली मित्रांनो आपल्या समोर आता तयार व्हायला लागले. ಇದು ಜಾಸ್ತಿ ಈಗ ಆದ್ರೆ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಮಾಡಿ हाताने काढले तर 2-2.5 तास लागतील फक्त ट्रे लावा लागतील. त्याला किती वेळ लागतो शिजायला? त्याला 40 ते 45 मिनिट लागते. 40 मिनिटं लागतात. हो. आणि वाटी इडली त्याला त्याला 1 तास लागते बरोबर. त्या दोन्ही इडलीमध्ये काय फरक असतो वाटी इडलीच्या आणि ह्याच्या पिठामध्ये? हो ही चपटा असते ना. नाही, लगेच होते. पिठामध्ये काय फरक करताय का? नाही नाही सेम पीठ आहे. पीठ सेमच असते. हो. ओके पण शिजायला वेळ मात्र वेळ लागतोय. हा कारण ही पातळ असते इडली. हा वाटी इडली जाड असते. जाड असते. ओके हे ट्रे आता तयार झालेत आणि हे आता हे आपण स्टीमरला टाकतो. स्टीमरला टाकले की 40 मिनिटांनी इडली तयार होतील. बरोबर दादा? हो. हे एक बाजू पूर्ण आता भरलेली आहे रेग्युलर इडल्यांनी आणि दुसऱ्या बाजूला आता ही इडली लावली जाईल. दादा एका ट्रेला आता ह्या स्टीमरला किती बसतात इडल्या? 3,000. 3,000. हा त्यामध्ये 3,000 इडल्या आहेत ह्या? हो. वा मित्रांनो ह्या स्टीमरला समोर बघू शकता 3,000 इडल्या आहेत यामध्ये. बरोबर आहे. ओके हे झाकून ठेवूया मित्रांनो आणि 40 मिनिटानंतर इडली तयार होते. इथं इडलीची जी चटणी केली जाते त्याची प्रोसेस चालू आहे. इडलीची चटणी. ओके आणि हे कोथिंबीर, मिरची, डाळ आणि हिरवी मिरची यामध्ये आहे. तसंच खोबरं देखील आहे. बघू शकता मशीन मधून मित्रांनो इथं चटणी पडते खाली. फोडणी आहे ती करून ठेवलेली असते आणि आता ही चटणीमध्ये ऍड केली जाईल. खोबऱ्याची जी पेस्ट तयार केली आपण त्यामध्ये आता ही फोडणी ऍड केली जाईल. या फोडणीमध्ये काय काय असते दादा? बेडगी मिरची, कढीपत्ता आणि उडीद डाळ, जिरा असते आणि हिंगचं पावडर. फ्रेश भोपळा आता कट करायला मित्रांनो इथं सांबारासाठी हा भोपळा वापरला जातो. मित्रांनो आपल्या समोर आता ह्या वाटी इडली जी आहेत त्याच्या हे ट्रे तयार आहेत. वाटी आता समोर बघू शकता क्लोजअप दाखवतो. तेल वगैरे मारून तयार आहेत. आता ही एक एक वाटी मित्रांनो ह्या पिठानं भरली जाईल. युद्ध मध्ये गॅस मिळत नव्हता. बरोबर. मग त्यावेळी आता त्याच्या लाकूड आणि वेस्ट आमच्या नारळच्या वाटीमध्ये आग चालवून इडली तयार केली आहे. बर 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 हे असं आहे. मित्रांनो समोर बघू शकता ह्या इडल्या ज्या आहेत त्याच्या त्या काढा ते बरोबर नारळाच्या केसर आणि लाकडावरती केल्या जातात आणि इथं पॅक असल्यामुळे इडलीला काही इफेक्ट होत नाही. पण वाफेवरती या छान अशा इडल्या इथं समोर शिजल्या जातात.
1,500 इडली आहे. बर ते वाटी इडली 1,500 आहेत आता. हो. आणि हे 30 ट्राय आहे टोटल असं. बर 30 मध्ये एका ट्राय मध्ये 50 वाटी आहे. एका ट्रे मध्ये 50 वाटे. हो. ओके. मग 30 ट्राय झाले 1,500. तर मित्रांनो बघू शकता हे पीठ आता तयार झालंय छानपैकी आणि हे ट्रे आता भरले जात आहेत आणि समोर स्टीमरला जशा मग फ्लॅट इडल्या ठेवल्या तशा इडल्या ठेवल्या जातील. या वाटी इडल्या त्या कमर्शियली जास्त युज केल्या जातात आणि जेव्हा मी इथं 1-2 वेळा आलो होतो इडल्या खाल्ल्यानंतर रेग्युलर इडल्यापेक्षा ह्या इडल्या जरा मऊ आणि स्पंजी लागतात दादा. हो. त्याचं पीठ काय वेगळं असते थोडं पातळ वगैरे केलं असं काय असते. त्याचं पीठ थोडी पातळ असते. बर त्याचं पीठ थोडी घट्ट असते. घट्ट असते. ओके. कारण ते पीठ पसरते ना चटणीमध्ये. ही हालत नाही पीठ. बरोबर त्यामुळे जरा थोडी सॉफ्ट पण लागते. हा. तर मित्रांनो आपण आता टेस्टिंग करताना एक रेग्युलर इडली आणि एक स्पंजी इडली घेणार आहे त्याचा दोन्हीतला फरक तुम्हाला मी दाखवणार आहे इथं. तर मित्रांनो इडली लवर जर असाल तर नाश्ता करायला याच पण इथं जर हॉटेल व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर इथं होलसेल इडली तुम्हाला मिळणार आहे. सांगली किंवा आसपासच्या भागामध्ये असाल तर इथून तुम्ही इडली घेऊन जाऊ शकता हॉटेल व्यवसायासाठी. देशी एन्क्वायरी साठी मी सकाळी 5 ते 12 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट सकाळीचे. ओके. त्याच्यानंतर मी मोबाईल धरत नाही ना. बर कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. बर त्या वेळेतच कॉन्टॅक्ट करायचा ते वेळी तेच कॉन्ट्रॅक्ट बिझनेस सकाळी 5 ते दुपारी 12 पर्यंत. सकाळ पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत. 12 पर्यंत. ओके. 8 ते 7, हम्म. 5 ते 24, 998. हा. ते नंबरला कॉन्ट्रॅक्ट करायचं. ओके ओके. मित्रांनो समोर आता ह्या मगाशी आपण वाट्याच्या भरल्या त्या तयार आहेत आणि हे सगळे ट्रे भरून तयार आहेत आणि जवळजवळ मित्रांनो ह्या 1,500 इडली आहेत आणि आता स्टीमरला लावल्या जातील आणि इथनं पुढची प्रोसेस आता आपण बघूयात. मित्रांनो आता 40 मिनिटं झालेत आणि आपल्या रेग्युलर इडल्या आता इथं तयार आहेत. वाफ बघू शकता तुम्ही आणि ह्या इडल्या आता तयार आहेत बाजूला काढून घेतल्या जातील आता ह्या. आणि या इडल्या आता ज्या रेग्युलर बघत होतो आपण त्या तयार आहेत आणि इथं आता थोड्याशा गार होण्यासाठी थोड्याशा थंड होण्यासाठी ठेवल्या जातील. समोर बघू शकता मित्रांनो हे आता गरमागरम रेग्युलर इडल्या तयार आहेत आणि छानपैकी इथं टम्म फुगल्यात बघू शकता तुम्ही. मग अशी ज्या होत्या त्या फ्लॅट होत्या आणि आता ह्या टम्माच्या फुगलेल्या आहेत. मित्रांनो इथल्या इडल्या ज्या आहेत त्या खूपच स्पंजी असतात आणि शेवटी मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर 3,000 इडल्या मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर बघतोय आपण आणि इडलीची फॅक्टरी सांगलीची आज मी तुम्हाला दाखवली आणि प्रचंड प्रमाणात इडल्या कशा तयार होतात या फॅक्टरीमध्ये ते बघतोय आपण. आणि सांगलीमध्ये कुठलाही मोठा कार्यक्रम असू दे किंवा हॉटेलमध्ये असू दे सगळीकडे इथून इडल्या नेल्या जातात आणि सगळ्या कस्टमरला दिल्या जातात. आणि समोर बघू शकता ह्या आता इडल्या जवळजवळ 3,000 इडल्या आपल्या समोर आता अशा तयार आहेत. वा. तर इडलीचा आकार तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. मला वाटलं तर फ्लॅट होईल इडली पण ही छान अशी टम्म फुगलेली आहे वाटीच्या आकाराचीच झाली आहे जवळजवळ. आता हे थोडीशी थंड झाली म्हणजे हात लावण्या येतात आणि आता एका वेगळ्या प्लेट मध्ये आणि लगेच निघा लागले दादा अगदी पटकन निघते. मगाशी तुम्ही जे तेल स्प्रे केलं होतं त्यामुळे बहुतेक कोटिंग पण आहे. हो बरोबर. तर मित्रांनो इडली आता छान अशी सेपरेट होते. मी जरा सेपरेट करू का एक. वा अगदीच टच केल्यानंतर मित्रांनो सेपरेट व्हायला लागले पाठीमागे बॅकग्राऊंड पासून. मित्रांनो समोर बघू शकता ही अगदीच स्पंजी आहे इडली अगदी स्पंज सारखीच आहे भाऊ. तर मित्रांनो आता ही वाटी इडली जी आपण तयार केली ते आता ट्रे मध्ये बसवली जाईल. इथनं आता आपण फ्लॅट इडल्या रेग्युलर इडल्या ज्या आहेत त्या काढल्या होत्या आणि त्याच ट्रे मध्ये आता वाटी इडली सोडली जाईल. जवळजवळ मित्रांनो याला 1 तास लागेल कारण स्लो प्रोसेस मध्ये ही तयार होते इडली आणि ही आता ही वाटी इडली ट्रेला लावली जाते. समोर बघू शकता मित्रांनो आता हे गरमागरम वडे जे आहेत ते सोडले जात आहेत. त्या पिठामध्ये काय काय असेल दादा. मिरची हा मीठ फक्त बस. मिरची आणि मीठच असतं फक्त. मित्रांनो आता एक 200 वड्यांची ऑर्डर आले आणि इथं 100 वडे काढले जातात. तर पटापट मित्रांनो बघू शकता इथं हे वडे अशा पद्धतीने सोडले जातात. तर मित्रांनो हे वडे आपल्या समोर आता गरमागरम तयार व्हायला लागले. किती वडे येतात साधारण ट्रे मध्ये. 100-110 पर्यंत होते एक कढाईमध्ये. 100 असा गर्दी असले की 2 कढाईमध्ये 200 वडा होतात. एका वेळेला 200 वडे होतात. एका वेळी 200 वडा 15 मिनिटात होतात. 15 मिनिटांमध्ये होतात. ओके. इथं बघू शकता मित्रांनो गरमागरम वडे फ्राय केले जातात आणि तयार झाल्यानंतर आता गोल्डन फ्राय झाल्यानंतर वेगळ्या प्लेट मध्ये काढले जाते. बघताय तुम्ही 1,500 इडल्यांचा ट्रे आता फुल होतोय
आणि आता हे ट्रे लावून झालेत आणि आता हे जवळजवळ 1 तासाभरानं पुन्हा हा दरवाजा उघडला जाईल आणि वाटी इडली आपल्या समोर तयार होती. मित्रांनो एक मिनिट भर होत आलाय आणि समोर बघू शकता मंदाचे वरती हे आता वडे जे आहेत ते फ्राय होतात आणि छान असा गोल्डन कलर तुम्ही चेक करा. छान असा गोल्डन कलर आता प्रत्येक वड्याला आहे आणि हे वडे आता एका प्लेट मध्ये काढून घेतले जातील. हे गरमागरम वडे आता हे ऑर्डर साठी काढलेले आहेत आणि ऑर्डर आल्यानंतर मित्रांनो माणसं आल्यानंतर ती दिली जाईल. आता सांबार मध्ये मसाला करतोय आपण. तर सांबारच्या मसाल्यासाठी काय काय घेतलंय आपण सांगा जरा. बेडगी मिरची, हा धना, ओके बेसन, बेसन कढीपत्ता ओके आणि पेस्ट ती ओके मिरची मिरची पूड आहे मिरची पुडा आणि आणि काय? हिंग आहे ते हिंग हे आहे भरपूर वापरलं जाते. 18-20 वापरले जाते त्याच्यात. ओके आता किती लिटरचं करतोय आपण सांबार हे? आता ते असेल 100 लिटरच्या वरती असेल. 100 लिटरच्या वरती. मित्रांनो चिंच पण ऍड केले जाते यामध्ये. ओके आता मित्रांनो खोबरं ऍड केलं जाते. हा एवढंच त्याची झालं. आणि बारीक फ्रेश असं बारीक केलेलं खोबरं आहे ते ऍड केलं जाते. करायचं. तर मसाल्याचा खूप छान असा सुगंध मित्रांनो जो सांबारला येतोय तो यायला लागलाय. सगळे जसे मसाले क्रश होतील तशा पद्धतीने छान असा सुगंध आता यायला लागलाय आणि ह्याचाच आपला सुगंध जो आहे तो सांबारला येतो या मसाल्यांमुळेच. सांबार मध्ये मित्रांनो आता जो मसाला केला होता तो आता टोमॅटोचा जो आपण सार केला होता त्यामध्ये टाकलेला आहे. चवीप्रमाणे मीठ देखील ऍड केलेलं आहे. आता जो आपण मसाला बारीक केला होता तो आता सगळा सांबार मध्ये ऍड केलाय. थोडीशी कोथिंबीर ऍड केल्या वरून आणि थोडस चवीप्रमाणे मीठ. इथं डाळ जी आहे समोर ही डाळ शिजवून ठेवलेली आहे. डाळ आणि मगाशी आपण बघितलेला भोपळा यात बारीक करून घातलाय आणि तो यामध्ये टाकला जाईल. वा कलर तर चेक करू शकता मित्रांनो. कलर काय छान आलाय. जबरदस्त असा या सांबारला कलर आलाय. काय म्हणला? काश्मीरी बॅडगी आहे ना, काश्मीरी बॅडगी मिरची आहे ना, हा ते मिरचीचे राज आहे. त्याला रेट जास्त आहे पण त्याच्यात चव येते, बाकीच्या मिरची मध्ये येत नाही. बरोबर. तर कलर मित्रांनो त्या मिरचीमुळे झालाय. ही मेगा फॅक्टरी आपण बघतोय आणि मोठ्या प्रमाणात आता हे सांबार देखील केलेलं आहे. हे आहे काश्मीरी बॅडगी मिरची. तर समोर आपण काश्मीरी बेडगी मिरचीचा मित्रांनो पोतं बघतोय आणि हातात घेऊन दाखवतो तुम्हाला. सांबारला ह्याच्याशिवाय मित्रांनो टेस्ट नाही. सांबार मध्ये मेन कंटेंट कुठला असेल तर तो हा काश्मीरी बेडगी मिरची. काश्मीरी बॅडगी, हिंग, हिंग चिंच ते सगळ्या क्वालिटीचे युज करायला लागते. बरोबर. 1000 रुपये किलो. हा 1000 रुपये किलो. पहिले 300-400 ला मिळत होता. बर आता थोडी शॉर्टेज आहे त्याच्यामुळे 1000 रुपये किलो झाली. पण तरी पण तुम्ही वापरता येईल. हे चौकाला पाहिजे. त्याशिवाय दुसऱ्याला चव नाही येणार. ठेव नाही. कलर येत देठा नाही. ते सहित बिन आहे. देठाचं. आणि ही निवडून इथं ठेवलेली आहे देठ काढून. ही पूर्ण काश्मीरी बेडगी मिरची आपल्या हातात बघतोय. असं मोठी आहे हा. एकदम सुपर कलर होता ती मिरची आहे ना. त्यामुळे आकार पण एकदम जबरदस्त मोठा आकाराचा आहे आणि 1000 रुपये किलो मिरची आपल्या हातामध्ये येतात. वा. डाळ आहे ती आता सांबारला छान उकळी आले आणि त्यामध्ये ऍड करून घेतली जाते. डाळ जी आहे ती सांबारमध्ये ओतली आहे आणि याला एक आता उकळी काढली जाईल आणि सांबार आपलं रेडी होईल आता. तर मित्रांनो कलर चेक करू शकता एकदा तुम्ही. तर छानपैकी मित्रांनो 150 लिटर सांबार आपल्या समोर आता तयार आहे. हे तांदूळ इडली आहे. तर दादा आता ही वाटी इडली आपण काढलेली आहे. हो. स्पंजी किती आहेत बघू शकता तुम्ही. मऊ स्पंजी अशा आहेत. वा. तर इथं ही आता वाटी इडलीची 1500 क्वांटिटी आहे आणि ही 1500 क्वांटिटी तुम्ही चेक करू शकता. तसंच इथं वरती रॅक मध्ये सुद्धा ठेवलेल्या आहेत इडल्या थोड्याशा गार होण्यासाठी. आणि दादा ही आता इडली कशी असते म्हणजे तांदळाची असते का रव्याची असते? हे तांदूळ इडली आहे. बर. आणि ते रवा मिक्स असते त्याच्यात. ह्या सगळी म्हणजे तांदळाची इडली आहे ती. हो. ही वाटी इडली तांदळाची आहे. आणि ओके. हे आहे ना आणि ही जी रेग्युलर इडली काढली आहे रवा इडली मिक्स असते रवा. रवा हे मिक्स रवा आहे. असल्यामुळे जरा घट्ट असते. म्हणजे पूर्ण खरं रवा नाही आहे तांदूळ आणि रवा मिक्स आहे. हा. ओके. मित्रांनो त्यामुळे चव इतर रवा इडली सारखी लागत नाही. एकदम सॉफ्ट अशी छान अशी चव लागते याची. वेगळ्या ट्रेवरती आता ह्या इडल्या ठेवलेल्या आहेत आणि 70 इडल्या अशा लावून ठेवलेल्या त्या. तर मित्रांनो ही सांगलीची इडलीची फॅक्टरी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका. नाव रामचंद्र जाधव. ओके. राहता कुठे? मी तिरुपती. तिरुपती. बरं इडली कशी वाटली तुम्हाला? एकदम मस्त. मस्त आहे. एकदम मस्त छान. पहिल्यांदा झाला? नाही 2-3 4-5 आले.
4-5 वेळा येऊन गेला. तिथलं काय आवडते जास्त तुम्हाला? इडली वडाच इडली वडा. आमच्याकडे सवय ना खायची तिकडे तिरुपती इडली वडा डोसे. बर. त्यामुळे हे आमच्या पद्धतीने आहे ना इडली तिकडे. मराठी तुम्ही अगदी छान बोलताय खरं. हो पण मी असतो राहायला तिकडे पण मूळचे सांगलीच आहे. राम मंदिरच्या पाठीमागे. राम मंदिरच्या पाठीमागे आहे. पण असं आहे तिकडे बालाजीला. म्हणजे तिथल्या आणि इथल्या चवीमध्ये काय फरक वाटला काय जवळ? नाही जरा थोडस जरा इकडे तिकडे आहे पण टेस्ट एकच आहे. जवळपास सेमच आहे. हो ओके, थँक्यू. ही इडलीची प्लेट बघतोय. त्यामध्ये सांबार, चटणी आणि 2 इडल्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक आपण रेग्युलर इडली आणि वाटी इडली घेतली. या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 40 रुपये. त्यामध्ये चटणी, सांबार, 2 वडे दिलेत आणि ह्या प्लेटचा रेट आहे 50 रुपये. तर मित्रांनो, सांगलीच्या एका फूड ब्लॉग मध्ये आज आपण सांगलीची एक मेगा फॅक्टरी, इडलीची मेगा फॅक्टरी बघितली आणि सकाळपासून मित्रांनो आज आपण शूट केले आणि इडली कशी केली जाते बघितलं, सांबार कसं केलं जातं बघितलं आणि त्यासाठी ऑथेंटिक पदार्थ कसे वापरले जातात ते पण बघितलं. काकांची गप्पा मारल्या. खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं काकांनी. आज आता आपण प्लेटला समोर बघू शकतोय. त्या प्लेटचा मित्रांनो इडलीचा प्लेटचा रेट आहे तो 40 आणि इडली वडा 50 रुपये. तर ह्या प्लेटला इथं गरमागरम सांबार आहे. सांबारची आपण रेसिपी बघितली. जरा क्लोजअप घ्या आधी. सांबारची आपण रेसिपी नुकतीच बघितली आहे आणि किती थिक आहे सांबार बघू शकता तुम्ही. जर थिकनेस फक्त चेक करा तुम्ही. वा. तर ऑथेंटिक हे साऊथ इंडियन सांबार. त्यासोबत आहे ती ही छान अशी चटणी, खोबऱ्याची चटणी. त्याची पण रेसिपी आपण बघितली. तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा नक्कीच मोठा झाला असेल पण पूर्ण बघा जेणेकरून साऊथ इंडियन पदार्थ कसे केले जातात बघायला मिळेल. तर हा बोंडा आहे, तसंच हा वडा आहे आणि ही रेग्युलर इडली आहे आणि किती स्पंजी तुम्ही बघू शकताय. तसंच ही वाटी इडली पण आहे. पण टेस्ट करून बघूयात. आणि ही सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आलू बोंडा बघूयात आपण. तर यामध्ये वेगवेगळे मसाले असतात. मिरची, जिरे, आलं असे पदार्थ असतात यामध्ये. टेस्ट करून बघूयात. अतिशय सॉफ्ट आहे मित्रांनो हा. थोडीशा चटणीमध्ये आपण टेस्ट करून बघूयात पहिल्यांदा. अतिशय मऊ आणि फ्लेवरफुल आहे. त्यामध्ये आल्याचे थोडेसे कण असतात जे दाताखाली येतात त्यामुळे छान लागतात. तसंच मिरची पण आहे यामध्ये बारीक. आता ही इडली जी आहे मित्रांनो स्पंजी किती बघू शकता तुम्ही. ही सांबार मध्ये डिप करून बघूयात आपण. वा, जबरदस्त फ्लेवर आहेत मित्रांनो सांबारचे. ऑथेंटिक सांबार म्हणजे काय ते आल्यानंतर कळेल तुम्हाला. ही खोबऱ्याची चटणी आहे. अतिशय जबरदस्त मित्रांनो. सगळेच पदार्थ एकापेक्षा एक आहेत आणि वड्याचा आकार तुम्ही चेक करा. वडा जरा क्लोजअप दाखवा. हा गरमागरम वडा आहे, उडीद वडा. सांबार मध्ये डिप करूया आपण. टेस्ट करूयात. अतिशय जबरदस्त. कुठलीही मोठी ऑर्डर असेल मित्रांनो, कुठलीही वड्याची किंवा इडलीची मोठी ऑर्डर असेल तर ते या मित्रांनो. सगळे पदार्थ टेस्ट करा आणि व्हिडिओ कसा झालाय ते कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करा. तसंच तर भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. वसंत दादा मार्केट एड बर. खालच्या रस्त्यावर दामणी हायस्कूल आहे. दामणे हायस्कूल या बाजूला दामणी हायस्कूल आहे. ओके. हायस्कूलला लागून हायस्कूलला लागूनच मित्रांनो ओम शांती केटर्स आणि नावानं ते stall फोन आहे. नंबर त्याच्यात आणि काढते का बघा. फोन जवळ नंबर केलाय तर फोन करून तुम्ही इथं येऊ शकता आणि होलसेल इडली जर पाहिजे असेल तर इथं होलसेल इडली सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. तर काका तुम्हाला डायरेक्ट फोन हा नंबर तुमचाच आहे. हो हो ओके ओके. कॉन्टॅक्ट करून कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. हो हो. ओके ओके. ए पार्सल द्या काय पाहिजे नंतर बिल द्या. ये आणि इथं दिवसभर अशा काही असतात मित्रांनो. ये की तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळपास हे हॉटेलच्या आतमध्ये आले तरी इथून इडली वगैरे खाऊनच मग पुढे जातात. हे आम्ही इथं दंडोबा. दंडोबा परिसरामध्ये जागा घेतलेल्या आहे. झाड लावा लागले ती ओके ओके वृक्ष एक 2000 झाड लावले प्राणी पक्षीसाठी. ओके ओके. ते सगळे आता तिथं मोर चिडिया सगळ्या येतात. ओके. आमच्या गुरुला ते प्रिय आहे. प्रकृती सुंदर करा, प्रकृतीमध्ये सगळ्याच्या जगायचे सगळ्यांसाठी जागा निर्माण करा. हा एक असा केले. आणि हे एक एअरपोर्ट कंडक्टर आहे. ओके. हे मला इकडे येऊन पुरस्कार करून
पण त्यांनी पण गोशाला देणगी दिली. गाय इकडे येतात, हे एवढं प्रेम करतात, ते माझ्याकडे त्यांच्या भाषात बोलतात. बोलतात हे बघा की हे हा, बघा तुम्हाला येत बघा, आता फोटो आहे आत, तिथं गाय आले, रोज येतात ते, रोज येतात. रोज येतात. आता सकाळी पहाटे पहाटे येतात ही तिथे. काळी काय आहे हा काली गाय आहे. हॉटेलच्या आतमध्ये आले. हा बघा वा वा वा. माझ्याकडे असा कान धरतात, असं धरतात ती. हे बघा. कान धरून जातात का? हा हे गाय, हे व्हिडिओ घातले तर तुमचे व्हिडिओ सक्सेस झाले म्हणतोय मी, मला हो. समाधान आहे त्याच्यातच. हे बघा वा वा वा. जीभ बाहेर काढून त्याची एक भाषा बोलतात. Okay. त्याच्या व्यक्त करतात, ते बरोबर. आनंद व्यक्त करतात. भावना व्यक्त करतात. हा हे बघा, वा. हे बघा पोच कसा देतात बघा. मला गुदगुदी आत नाही येतात ते. त्यांच्याबरोबर तुमच्या पण चेहऱ्यावरती बराच आनंद दिसतो त्याच्यावरती. ते नॅचरल आहे, नॅचरल आहे. नॅचरल आहे. हे बघा इस्कॉन टेम्पलचे अन्नछत्र बघतात. ओके. त्यांनी इकडे इडली शिकायला आले, नाश्त्याचे थोडी इडली व्यवस्थित करूया म्हणून इस्कॉन इडली टेम्पलचे. इस्कॉन टेम्पल. ओके. हे येऊन इकडे मला गुरु मानून, बर. मला गुरुदक्षिणा देऊन सगळ्या कामगाराला पैसे दिले. हा. आणि मला पण 5 लाख गुरुदक्षिणा गोशालासाठी दान दिले. ओके. मी ते गोशाला मला दिले, मी गोशाला दान केले ते. ओके ओके ओके. असं आहे. वा. आणि असं पण